नमस्कार, सातारा सेमिस्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या कोरेगाव तालुका अध्यक्षपदी घनश्याम शिंदे यांची निवड। खासदार शरद पवार यांनी दिले नियुक्तीपत्र। कोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षपदी खेड नांदगिरी तालुका कोरेगाव ज्येष्ठ कार्यकर्ते घनश्याम उत्तमराव शिंदे यांची निवड करण्यात आली आहे। पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी त्यांना साताऱ्यात दौऱ्यात नियुक्तीपत्र देत शुभेच्छा दिल्या। माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते। कोरेगाव तालुक्यातील ज्येष्ठ नेते, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे दीर्घकाळ सभापती पद भूषवले उत्तमराव शिंदे यांचे चिरंजीव असलेल्या घनश्याम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटचालीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे। खेड नांदगिरी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे। माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे। कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे मोठ्या प्रमाणात फेरबदल केले जात असून तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी मोठ्या विश्वासाने घनश्याम शिंदे यांच्यावर सोपविण्यात आले आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढवणार आहे। युवक कार्यकर्त्यांना पक्षाच्या प्रवाहात आणून जातीवादी पक्षांना धडा शिकवण्याचे काम करणार असल्याचे घनश्याम शिंदे यांनी निवडीनंतर स्पष्ट केले। या निवडीबद्दल त्यांचे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजीराव मदने, कोरेगाव विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष अरुण माने, पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, माजी सदस्य श्रीमंत झांजुर्णे, बाजार समितीचे माजी सभापती प्रतापराव कुमकुले, विद्यमान सभापती ॲडव्होकेट पी.सी. भोसले, पंचायत समितीचे माजी सभापती संजय झवर, किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन साळुंके, राजूकाका भोसले, युवराज जगदाळे, नाना भिलारे, तुकाराम वाघ, नितीन लवंगारे यांच्यासह पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले।